पहिला मोठा आदरा बसतोय बॅटिंग करणाऱ्या शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाला. सर्व उपस्थित प्रेक्षकांचं दत्तकृपा चषकाच्या माध्यमातून अंतिम रजनीमध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक सस्नेसरचे स्वागत करत आहोत. निखिलला मिळतंय या मॅच मधील सुयश पहिलं तर सांघिकी सफलता देखील पहिली आहे फिल्डिंग करणाऱ्या टीम विकास स्पोर्ट्स पवाडे क्रिकेट संघासाठी. लॉंग ऑफचा फिल्डर त्या ठिकाणी आय थिंक मयूर चौधरी वेगानं पोहोचले लॉंग ऑनला आणि चांगला झेल त्या ठिकाणी संपादित करत असताना मागच्या मॅच मध्ये अनबिटन 71 धाब्याची दुवादार खेळी ज्या दोन बॅटर्सनं साकारली होती त्यातील एक मोहरा आता गारद केलाय विकास स्पोर्ट्स पवालेच्या कॅप्टन संघनायक निखिल शिंदेनं. बॅटर पॅडमध्ये बॉल सन्मान देण्यास भाग पडलं. फुलरलीत सॉफ्ट अंडरली खेळतायत न्यू बॅटर आपण बघत आहोत चंदूला ज्यानं पहिल्या मॅच मध्ये प्रेक्षकांची मन तल्लीत मोहित प्रफुल्लित करणारी फलंदाजी केली होती आणि त्याच्या सुरुवात आता डॉट न झालेली आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक निर्णायक लढत सध्या आपण मैदानामध्ये बघत आहोत. बागफुटूर आले हुक केला 360 स्टाईल शफल झाले त्यानंतर स्क्वेअर लेगला सफल फटका 1 बॉल सोडून युरोप. निर्णायक सामन्याचा पहिला 4 चंदूच्या बॅटमधून दमदार. राजेश्री छत्रपती यांचं संगीत आपण ऐकलं. डीजे अनिकेतच्या माध्यमातून त्यांचं देखील वेलकम आपण या टुर्नामेंटच्या वतीनं करूयात. ज्यांनी क्रिकेट विथ म्युझिक प्रेक्षकांबरोबर क्रिकेटच्या सोबतीनं संगीताचा अद्वितीय आनंद चौथ्या रजनीमध्ये देखील पोहोचवलेला आहे. बॅकफुटवर आले स्क्वेअर ड्राईव्ह थर्डमॅनला क्षेत्ररक्षकाला चकून फसवून चेंडू मागे चालला. चेस आहे दुसरी धावावी आहे वैभव नोसराकरला आपण बघत आहोत. सरते शेवटी परतलेले चेंडू उचलण्यासाठी वेळ घेतला फिल्डरनं तोपर्यंत संधी निर्माण झाली होती त्या ठिकाणी दुसऱ्या धाब्याची आणि त्या संधीचं सोनं सध्याच्या घडीला करत असताना चंदूच्या सोबतीनं नोसराकरला वैभव 2 धाब्याच्या सोबतीनं टीम सरकते पुढे 6 या आकड्यावर. सलगच्या 3 षटकारांसाठी रत्नाकरजी मंडलिक साहेबांच्या वतीने कॅश प्राइज असेल 3000 रुपयाचं. वैभवसाठी इनसाइड आउटचा अप्रतिम नजराना मरीन ड्राईव्ह पेक्षाही सुंदर कॉपी बुक स्टाईलनं क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह 4 धावा. फलक फ्लाय होत असताना जसा चेंडू मैदानावरती गेला नांदा सौकेबरी या उक्तीप्रमाणे सध्या धावफलक सुरू आहे बॅटिंग करणाऱ्या शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाचं. बॅकफुटवर आले सॉफ्ट हँडली प्लेस केला इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक आला जरूर. ऑस्ट्रेलियन स्टाईल फेक दिली परंतु एक धाव सहजरित्या पूर्ण झालेले षटकाचे झाले सांगता. निर्णायक पहिलं षटक ज्या ठिकाणी सुरुवात थोडी खराब होती पहिल्या बॉलवरती विकेट गमावली होती त्यानंतर 11 धावेचा स्टार्टअप आता या निर्णायक सामन्यामध्ये करून दिलाय तो चंदून. विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न आपण करत आहोत. तालुकाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नाकरजी मंडलिक साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावरती सुरेशजी गुडे यांच्या शुभ हस्ते संपन्न करत आहोत. उमाकांतजी भावर्ते या आपल्या लाडक्या अतिथींच्या शुभ हस्ते रत्नाकरजी मंडलिक साहेबांचा विशेष सन्मान आपण त्या ठिकाणी संपन्न करत आहोत. साहेबांच्या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं दत्तकृपा चषकासाठी लाभलेल्या आमच्या आयोजन समितीला सदिच्छा भेट आणि नेहमीच आमच्या दत्तकृपा ग्रामस्थ मंडळ नावापाड्यावरती साहेबांचं विशेष प्रेम असतं आणि साहेबांचा विशेष सन्मान त्या ठिकाणी उमाकांतजी भावार्ते यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करत आहोत. मायाची प्रेमाची आपुलकीची दमदार उबदार शाल आणि त्या सोबतीनं मैत्रीचं आपलेपणाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि क्रीडा स्पर्धेची गोड आठवण चिरकाळ स्मरणात राहावी त्यासाठी आपण देतो आहोत मोमेंटो आणि रत्नाकरजी मंडलिक साहेबांचा हा भव्य सन्मान त्या ठिकाणी उमाकांतजी भावार्ते यांच्या शुभ हस्ते संपन्न करत आहोत.
सर्व उपस्थितांचा पुन्हा एकदा दत्तकृपा चषकाच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. सेकंड ओव्हर षटक दुसरं. बॉलर तयार झाला. बॉलिंग ट्रॅक वरती कुमार. बॅकफुटवर आले. हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. बॅटच्या अगदी टोनला बॉल परत झाला आणि तदनंतर तो तिथेच विसावलाय. रणनीतनं मिळणार नाही. डॉट बॉलची झाली सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती. पहिल्याच बॉलवरती विकेट गमावलेली होती विठ्ठलची. त्यानंतर चंदूनं या डावामध्ये आता चांगली भागीदारी बिल्डअप केली आहे वैभवच्या सोबतीनं. लाईनने ते मिस केली. राऊंड विकेटनं नॅचरल आउट स्विंगर. नॅचरल अँगल होत असताना आपण बघत होतो चेंडू राऊंड विकेटनं जसा गुडले स्पॉटवर पडला. हलकासा बाउन्स या चेंडूनं घेतला आणि तदनंतर त्याला मिळालेलं वळण त्या ठिकाणी लाईनच रीड करता आली नाहीये चंदूला. फुलटॉस वेग होता चेंडूवरती. लगेचच क्विक कॉल आलेला स्कोरले अंपायर योगराज बुटेरे सरांचा. वेस्ट ऑफ बाय इट इज अ बिमर आणि त्यावरती नो+1 एक्स्ट्रा मिळतील रन्स 2 आणि 2 धाब्याच्या सोबतीनं टीम सध्या पोहोचले 13 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल फ्रीट आणि यानंतर होणाऱ्या ज्या मॅचेस आहेत त्या 3 ओव्हरचे असतील या सूचनेकडे लक्ष सुद्धा. एक क्वार्टर फायनल, एक सेमीफायनल आणि एक मेगा फायनल अजूनही 3 मॅचेस या सामन्यानंतर आपल्याला कव्हर करायच्यात. सो वेळेच्या बाबतीत आमच्या मॅनेजमेंट कमिटीला सहकार्य असणं गरजेचं राहील. बॅकफुटवर आले. पूल करण्याचा प्रयत्न. फ्रीट त्यावरती चांगला वेग, अधिकची गती आणि त्या गतीची धमाक, वेगाचा भय काय असतं ते दाखवलंय गोलंदाज कुमारनं. गुडलेन स्पॉटचा चांगला वापर सध्या त्याच्या वतीने होत असताना एक्स्ट्रा नंतर कमबॅक त्यानं फार स्ट्रॉंग केलं. मिस्टामिंग लिडिंग एज चेंडूंच्या मध्ये विकेट किपर हेमंत चौधरी डाऊन दी बॉल. दिस इज माय कॅच अँड आय विल कॉन्फिडेंटली टेकन. हा कॉन्फिडन्स आपण पाहिला आणि लागल्या मैदानावरती निर्णायक. 13ला दुसरा धक्का. वैभव ऑल्सो बॅक टू द पॅव्हिलियन. बिग विकेट डाऊन. अगदी अंगावरती शार आणणारे संगीत. राजेशू छत्रपती अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत आणि आज खऱ्या अर्थानं दुग्ध शर्करा योग. अर्थातच 19 फेब्रुवारी. स्कोर 13 या आकड्यावरती. 2 फलंदाज माघारी परतलेले आहेत. स्पर्धेमध्ये ऐतिहासिक विक्रमी भागीदारी 71 धावेची ज्या 2 फलंदाजांना बनवल्या होत्या 71 धावा, ते दोन्ही फलंदाज आता माघारी परतलेले आहेत. न्यू बॅटर सध्या खेळण्यासाठी जितू ऑन स्ट्राइक. 13 धावा दाखल करती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना आपण बघत आहोत शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाला. पहिला बॉल ऑन साइडला आडव्या बॅटनं शॉट. काय कॉन्फिडन्स स्टार्ट केलाय तो जितून. 6 धाव फलक 19 या आकड्यावर. बॅकफुटवर आले. कट करण्याचा प्रयत्न. बॉल थोडा खाली राहिला. आता बाउन्सच मिळाला नाही. ड्रिल करून दाखवतात जितू. ओव्हर द कव्हरच खेळायचं होतं. चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही. मागच्या 6 नंतर कमबॅक गोलंदाज रोहितचा धावफलक स्थिर आहे. 19 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. विकास स्पोर्ट्स पवाड्याच्या विरोधामध्ये आपण बघत आहोत शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडी हा संघ मॅच मध्ये नाणेफेकीचा कौल जिंकून ऑस्ट्रेलियन स्टाईल बेधडक बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारत असताना स्पीडअप करा. विकास स्पोर्ट्स पवाडे बरोबर 10 मिनिटांचा वेळ तुम्ही 2 षटकं टाकण्यासाठी घेतलेला आहे. उर्वरित 2 षटकं तुम्हाला 10 मिनिटांमध्ये ॲट एनी कॉस्ट, ॲट एनी हॅव, ॲट एनी कंडिशन, ॲट एनी सिच्युएशन टाकून पूर्ण करायचे आहेत. पहिलं षटक 11 धाब्याचं एक महत्वपूर्ण विकेट निखिलच्या खात्यात. दुसरं षटक षटकार आला, बीमर आला, आले 4 डॉट आणि आले एक महत्वपूर्ण विकेट त्या ठिकाणी वैभवची. टोटली 8 रन्स. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण पाहिल्या कुमारच्या स्पेलमधून. सो टाली आफ्टर एंड ऑफ सेकंड ओव्हर लॉस ऑफ 2 विकेट विथ द रन रेट ऑफ 9.018 ऑन बोर्ड.
धावसंख्या आपण बघत आहोत दाफलकरवरती 19 आकडा बर्दी. क्षेत्रक्षण लगेच सज्ज करा, जास्त वेळ घेता लक्ष असू द्या. सोमनाथजी सासे हे अतिथी उपस्थित झालेले दत्तकृपा चषकाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत. या व्यासपीठावरती पहिला बॉल आणि प्लेड ऑन झालाय चंदू. आणखीन एक विकेट आता मिळेल जसा गोलंदाजीसाठी आला. ओव्हर नंबर 3 मध्ये मयूर पतंगराव त्याने तोडली भागीदारी, ब्रेक केली पार्टनरशिप. हा तिसरा झटका. आज 19 फेब्रुवारी महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजर्षी छत्रपती यांची जयंती. सार्वजनिक सुट्टी देखील या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं. ला आपण बघत आहोत 3 फलंदाज बाद झालेले. मयूर पतंगराव ज्यांना पहिलाच बॉल भन्नाट स्विंगिंग फुलर लेंथवरती टाकला, त्यावरती बीट करत असताना चंदूचा त्रिफळा त्यांना उद्ध्वस्त केलेला आहे. झाल्या 2 आणि या 2 धाब्याच्या सोबतीनं आपण बघत आहोत दाफलक पोहोचलेला 21 धावा याचबरोबर दाफलकावर. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या सुरू असताना ज्या टीमला 4 षटकांमध्ये 71 धावा बनवल्या होत्या त्या टीमवरती सध्याच्या घडीला दबाव आहे, दडपण आहे. पाहिजे कशा पद्धतीनं आता न्यू बॅटर सुरेश त्या ठिकाणी बॅटिंग एन्जॉय करतील. बॅकफुटवर आले, हुक करतायत. क्षेत्रच्या टीम मध्ये स्कोर लेगला सेट करण्यात आलेला. एक सिंगल सेकंडचा कॉल होता, मात्र मानत झालं, धाडत झालं नाही. बॅकअप आलं, एकच सिंगल त्या ठिकाणी प्राप्त होईल आणि सिंगल धाब्याच्या जोरावर सध्या टीम पोहोचते पुढे. शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी. स्कोर कार्डवरती एकूण धावा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात इन डबल डिजिट डबल फिगर. 22 ऑन बोर्ड. 22 धावा दाफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. फुलर लेट लॉफ्ट केला स्टेट बॅटनं समोर. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून खेळण्याचा प्रयत्न. व्हॉट एफर्ट. रोहित पाडेकर होता त्या ठिकाणी स्ट्रेटिश लॉंग ऑनला, ज्यानं क्षेत्रक्षणाचा दर्जा जपला. कॅच जरूर ड्रॉप झाली, मात्र अवघड झेल होता. फिल्डिंग लाजवाब राहिली या बॉलवरती. रिप्ले मध्ये आपण बघत आहोत ओव्हर द विकेटनं बॅटर पॅड मध्ये फुलर लेट लॉफ्ट केला समोर. स्ट्रेट बॅटनं डाऊन दी ग्राउंड केले, मात्र हरे मोहिते सूर लगावत असताना बरोबर जो चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात होता त्याला आतमध्ये ढकलण्यामध्ये यश आलेले प्रकाश दादा हरणे आणि त्यांच्या सोबतीनं अरुणजी यशवंतराव, दत्तात्रयजी पवार, बाळादादा पष्टे यांचं आगमन झालेलं. विनंती या पण व्यासपीठावरती दत्तकृपा चषकाच्या माध्यमातून आपलं देखील स्वागत. एक सिंगल स्कोर त्या ठिकाणी आपण बघत आहोत. सिंगलच्या जोरावर 25 धावा सध्या दाफलकावर. स्टील 1 to go. ऑन स्ट्राइक सुरेश वारगडे. फुल टॉस टर्न करण्याचा प्रयत्न, चेंडूबारचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. बॉल चालला डीप मध्ये लॉंग स्टॉपला. चेसा फिल्डर साठी 2 धावा सहजतेने आपण बघत आहोत पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावफलक सध्या मार्गस्थ होते स्कोरबोर्ड वरती. ओव्हर नंबर 3 चा खेळ समाप्त झाल्यानंतर 9.00 धाब्याच्या धावगतीनं 27 धावा धावफलकावर. रिव्ह्यू घेण्यात आलेल्या वेस्ट ऑफ हाईट साठी बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. यस, लगेच आपण विथ द हेल्प ऑफ आवर टेक्निकल टीम त्या ठिकाणी चेक करणार आहोत. थर्ड अंपायर प्रसाद सहस्रबुद्धे सर आपल्या सोबत जॉईन झालेले आहेत. वेलकम सर. ऑफिशियलची देखील अद्भुत कामगिरी या संपूर्ण 4 रजनींमध्ये आपण पाहिलेली आहे.
इट्स अ बीमर. थर्ड अंपायरचा सिग्नल आता आलेला आहे. अपर वेस्ट साईड बीमर +2. एकंदरीत रन्स मिळतील त्या ठिकाणी 3 आणि एक्स्ट्रा 3 धाब्याच्या सोबतीनं सध्या धावफलक आपण बघत आहोत सुधारित झालेला 28. 28 धावा. याचबरोबर धावफलकावरती अधिकचा वेग देण्याचा प्रयत्न मयूर पतंगरावचा तो फसला आणि त्या ठिकाणी अप्पर वेस्ट साईड बीमर त्यानं टाकलेला आहे. नेक्स्ट बॉल फ्रीट. संधी आता निर्माण झाली आहे सुरेशला. उडा डोले पानीट. बॉल आहे फ्रीट. संधीचं सोनं केलं जाईल का? फुल टॉस टर्न केलेला आहे यावेळेला. आउटफील्ड फास्ट वेगवान चेंडू आणि त्याला दिली दिशा खराब केली गोलंदाजाची दशा. लॉंग स्टंपला बॉलनं सीमारेषा फोडली. 4 धावा षटकाची सांगता. धाव फलक पोहोचलेलं 4 न 32. 32 या आकडावर. शेलवले यांच्या शुभ हस्ते सन्मान कक्षामध्ये संपन्न करत आहोत. उमाकांतजी भावार्थे या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी दत्तकृपा चषकाच्या निमित्तानं आपल्यासोबत मुख्य व्यासपीठाची संलग्न झालेले आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान आपण वैभवजी शेलवले यांच्या शुभ हस्ते सध्या अतिथी कक्षामध्ये संपन्न करत आहोत. स्कोर 32 या आकड्यावर 32. षटकं संपलेली आहेत 3. 4 चेंडू 9 धावेचं योगदान सुरेशचं. 4 चेंडू 9 धावेचं योगदान आपण बघत आहोत जितूचा. आणि चौथ्या विकेटसाठी 8 बॉलमध्ये 18 धावेची अभेद्य भागीदारी पार्टनरशिप या 2 बॅटर्सने आता बिल्डअप केलेली आहे. 50+ टोटल जर उभारली तर चांगली फाट करेल शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी. कारण या टीमकडे बॉलिंग युनिट फार डीप आहे. गोलंदाजी फार स्ट्रॉंग आहे. सो मजा येईल जसं दुसरं सत्र स्टार्ट होईल रनचे स्टार्ट होईल. प्रेक्षकांच्या पसंतीचा सामना डेफिनेटली मैदानामध्ये रंगेल यात शंका नसेल. रोहित पाडेकरला आपण बघत आहोत. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट लेफ्ट हँडर मिडियम पेसर टीम विकास स्पोर्ट्स पवालेकडून. वैभवजी शेलवले यांचा देखील विशेष सन्मान आपण रोहितजी सासे यांच्या शुभ हस्ते संपन्न करत आहोत. पहिलाच बॉल बॅटची बाहेरची गडा फानलेगला फिल्डर आले आणि पहिल्याच बॉलवरती फिक्रीमध्ये अडकवलं. त्या ठिकाणी फसवलं चकवलं स्ट्रायकर एंडला जितूला आणि त्याला चूक करण्यास भाग पाडलं. लागल्या मैदानावर 32ला चौथा धक्का. प्रयत्न तो फसला जितूचा आणि तो आता माघारी परतलेला आहे. पार्टनरशिप ब्रेक झालेली आहे. चर्चाच्या भागीदारीची आपण करत होतो ती आता मोडीत काढलेली आहे. पहिल्या चेंडूवरती डेथ ओव्हरमध्ये रोहित पाडेकरनं. न्यू बॅटर मयूर कराळे ऑन स्ट्राईक. जिनियन ऑलराऊंडर त्याला या मॅच मध्ये आता फिनिशिंग टच द्यायचा आहे शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाकरता. बॅकफुटवर आले खडे खडे पूल करायचं होतं. फुटवर्क नव्हतं. लॅक ऑफ फुटवर्क. बदलालेचा अभाव आणि त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती विकेट आली. कॉन्फिडेंट होता गोलंदाजाकडे. आत्मविश्वास होता आणि त्याची भरीव कामगिरी सध्या मैदानावरती सुरू आहे. आणखीन एक डॉट बॉल सध्या त्यांना टाकलाय न्यू बॅटर मयूर कराळेच्या अगेन्स्ट. क्लीन बोल्ड. यू मिस आय विल डेफिनेटली एट. वॉट अ डिलिव्हरी. रॉकेट बॉल बरोबर स्टिकला जाऊन धडक मारतोय आणि यष्ट्या त्या ठिकाणी वाकवलेले आहेत मयूरच्या. दुसरं शिवश रोहितला. टीम शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीला हा 5वा झटका. 1 मोर विकेट डाऊन. नंतर विनायकजी हेगडे यांचा विशेष सन्मान आपण सुरेशजी घोडे यांच्या शुभ हस्ते संपन्न करत आहोत. या स्पर्धेसाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य दत्तकृपा चषकाच्या निमित्तानं आमच्या आयोजन समितीला लाभलेलं विनायकजी हेगडे यांचा विशेष सन्मान आपण त्या ठिकाणी संपन्न करत आहोत. वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. स्विंग अँड मिस. धावचीसाठी प्रयत्न आणि प्रयत्नात आलं यश. आणखीन एक फलंदाज परतेल माघारी. पडझड सध्या अंतिम षटकामध्ये सुरू आहे.
ती शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीची आणखीन एक झटका. काही सन्मान आपण संपन्न करत आहोत. उपस्थित सन्मान्य अतिथी प्रकाशदादा हरणे यांचा शुभ सन्मान आपण स्वागत कक्षामध्ये संपन्न करत आहोत. प्रकाशदादा हरणे यांचा विशेष सन्मान आपण संपन्न करत आहोत स्वागत कक्षामध्ये आपल्या आयोजन समितीच्या वतीनं. वैभवजी शेलवले यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करत आहोत. 4 बॉलमध्ये आतापर्यंत विकेट्स आल्या 3, ज्यामध्ये नुकताच आबाद झाला विघ्नेश. स्पर्धेनं काल करण खंडागलेचं पहिलं मेडन ओव्हर निर्धाव षटक पाहिलंय आणि पाहायचं तर विक्रमाची बरोबरी या ओव्हरमध्ये आता रोहित पाडेकर करून केली जाईल का. फिरकीच्या जाळ्यामध्ये पूर्णपणे त्यानं अडकवलंय, फसवलंय शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाला. न्यू बॅटर विशाल, स्विंग अँड विस, वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी, बरोबर अचूक टप्प्यावरती विविधता, व्हेरिएशन आणि त्या सोबतीनं अभेद्यता आपण बघत आहोत. गोलंदाज रोहित पाडेकरच्या स्पेलमधून. वन मोर डॉट. दिस कुल बी सेकंड मेडन ओव्हर. ऑन साइडला स्वीप केला, क्षेत्ररक्षक पाठमोर आहे. एक सिंगल पूर्ण झालेले. बॉल झाला लॉंग स्टॉपला, बॉल थोडा डायवर्ट झाला, चेंडूनं दिशा बदलली आणि सरतेशेवटी त्यानं लॉंग स्टॉपला सीमारेषेच्या बाहेर धडक मारली. शेवट समर्पक झाला, चौकार. पहिला डाव संपला, 36 उभारल्या आणि 37 लक्षात या निर्णायक सामन्यात विकास स्पोर्ट्स पवाळेच्या समोर. त्या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांची सदिच्छा भेट आपल्याला लाभले रोहितजी सासे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करत आहोत आणि त्या ठिकाणी अरुणजी यशवंतराव या आपल्या लाडक्या अतिथींना आपण सन्मानित करत आहोत. 36 धावा उभारलेले आहेत, 37 धावेचं लक्ष. प्रेक्षकांची फार मोठ्या संख्येने उपस्थिती, त्या सोबतीनं मान्यवरांचे देखील रेलचेल सध्या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते. मान्यवरांच्या उपस्थितीनं हे संपूर्ण आमचं भव्यदिव्य व्यासपीठ आज 4थ्या रजनीमध्ये देखील गजबजून गेलेलं आहे, गैवरून गेलेलं आहे. यानंतर आणखीन एक सन्मान दत्तात्रयजी पवार यांचा आपण संपन्न करत आहोत. उमेशजी गुडे यांच्या शुभ हस्ते दत्तात्रयजी पवार यांचा विशेष सन्मान त्या ठिकाणी संपन्न होत असताना विशेष सन्मान त्या ठिकाणी संपन्न होतं दत्तात्रयजी पवार यांचा. तदनंतर बाळादादा पष्टे यांचा देखील विशेष सन्मान आपण दत्तकृपा चषकाच्या निमित्तानं संपन्न करत आहोत. दशरथजी गुडे यांच्या शुभ हस्ते. चला बॉल द्या, मॅनेजमेंट कमिटी ओपनिंग पेअर रेडी करा. 37 टू विन, 37 धावेचं लक्ष्य. क्वार्टर फायनलमध्ये दाखल होण्यासाठी टीम विकास स्पोर्ट्स पवाळ्याच्या समोर आणि 37 धावा कशा पद्धतीनं बनवल्या जातील, की त्या डिफेंड होतील, कशा पद्धतीनं रंगेल या सामन्याचं निर्णायक द्वंद्वाचं नाट्यमय सत्र दुसरं या कॉम्बॉक्समध्ये आपण करूयात परिवर्तन आणि निवाड करूयात स्वीट पाडगाव अभयजी खुने सर आणि निर्णायक डावाच्या या निर्णायक सामन्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच. जयवंतजी गायकर आणि राहुलजी गायकर यांचं दत्तकृपा चषकाच्या माध्यमातून नुकताच शुभागमन झालेलं. दादा विनंती आहे, या पण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरसे स्वागत. ओपनिंग पेअर इमिडिएटली पाठवा विकास स्पोर्ट्स पवाले. 9.25 चे धावगती, 4 षटकांच्या पाठीमागे. आता विजयासाठी त्यांना मेंटेन करायचे आहे. काय घडेल काय बिघडेल तुम्ही पात्र ऐकत राहा समालोचन कक्षामधून. सदाबहार समालोचक, अपकमिंग एंड अँड मल्टी टॅलेंटेड कॉमेंटेटर अभयजी खुने यांचा सदाबहार आवाज. धन्यवाद.
दीपवीर सर, सध्या हाय व्होल्टेज मॅच या ठिकाणी आपण पाहतोय विकास स्पोर्ट्स पवाले आणि शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी या संघाच्या माध्यमातून. टार्गेट या मॅच मध्ये 24 बॉल 37चं अंपायरचा ग्रीन सिग्नल. सामना या ठिकाणी होतो स्टार्ट. पहिलाच बॉल बॅटची कडा. सेकंड अटेम्प्ट मध्ये विकेट कीपर जितून त्या ठिकाणी टिपलाय हा झेल आणि पहिल्याच बॉल वरती गोल्डन डकची शिकार. या ठिकाणी फलंदाज बाद. पहिल्याच बॉल वरती विकेट. जल्लोष जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय आनंदवाडी संघाच्या समर्थकांमध्ये. जितूचं कौतुक करेन. पहिल्या अटेम्प्ट मध्ये विकेट कीपर जितून झेल नक्कीच त्या ठिकाणी सोडला होता. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये त्यानं त्याची चुकी त्या ठिकाणी सावरत असताना झेल मात्र टिपला आणि फलंदाज हेमंत त्या ठिकाणी बाद झाले. तर याच दरम्यान आपण मुख्य मंचावरती शुभ सन्मान करतोय. सन्मान्य वैभवजी किरपन, देवा ग्रुप उपाध्यक्ष मुरबाड या मान्यवरांचा शुभ सन्मान. विनायकजी हेगडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते मुख्य मंचावरती करायचा. मयूर आलेत मैदानाच्या आतमध्ये आणि मयूरच्या बॅट मधनं समोरच्या दिशेने हा फटका आलाय. विकेट आली त्यानंतर दुसऱ्याच बॉल वरती प्रत्युत्तर दिलाय चौकारानं 4. मंचावरती तुम्ही पाहताय सन्मान्य वैभवजी किरपण या मान्यवरांचा शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने केला जातोय. अगदी आपण पाहिलं तर रात्रीचे 12:51 झाले तरी सुद्धा मान्यवर या स्पर्धेला आवर्जून उपस्थित दाखवतायत. सलग 3 षटकारांसाठी कॅश प्राइज येत आहे या ठिकाणी फलंदाजांसाठी. अरुणजी यशवंतराव यांच्याकडनं 1000चं 1000 रुपयाचा कॅश प्राइज सलग 3 षटकारांसाठी. षटकार हॅट्रिक साठी. विकेट नंतर डॉट. कवसला फटका सजवला. क्षेत्रक्षात जवळपास कोणी नाहीये. चेंडूचा पाठलाग केला जातोय त्या ठिकाणी. फिल्डर आता मात्र पोहोचलेत. पाठमोरे झाले होते अगदी. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल त्या ठिकाणी हा बॉल त्या ठिकाणी अडवलाय. माफ करा. आणि या 2 धावा मयूर पतंगरावच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर कालची रजनी कालची रात्र ज्या टीमनं गाजवली भालूक संघ तो या ठिकाणी उपस्थित होत त्यांचं आपण करूयात वेलकम. स्वागत आहे आजच्या दिवसामध्ये. काल आपण पाहिलं तर भालूक संघाचा पूर्णपणे दबदबा राहिला होता. कव्वासला फटका सजवण्याचा प्रयत्न. गती पहा चेंडूची किती आहे. अगदी भन्नाट वेग गोलंदाज मयूरचा. मयूर पतंगरावच्या विरोधामध्ये हा चेंडू या ठिकाणी फेकलाय. डॉट. लक्ष जास्त मोठं नाहीये. 4 षटकांमध्ये तुम्हाला फक्त 37चं लक्ष गाठायचं आहे. परंतु ते लक्ष कशा प्रकारे कठीण केलं जाईल आता मात्र गोलंदाज मयूर याकडे जास्त लक्ष देतो. टीमची टोटल 6 धावा तुम्ही धावफलकावरती पाहता. 1 गडी विकास स्पोर्ट्स पवाले टीमनं गमावलाय. पुन्हा एकदा मयूर. फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. फिल्डर त्या ठिकाणी आलेत आणि झेल त्या ठिकाणी संपन्न केलाय. व्हॉट अ कॅच. अतिशय सुंदररित्या हा झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि फलंदाज मयूर पतंगरावची खेळी आता आली आहे संपुष्टात. हा धक्का क्रमांक 2. फलंदाज बाद. जी क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहतात दत्तकृपा मंडल आयोजित दत्तकृपा चषक 2024
रजनी क्रिकेटची क्रीडा स्पर्धा, मुरबाड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या स्पर्धेचं नाव यानंतर सातत्यानं घेतलं जाईल आणि जी मेहनत खरोखर उल्लेख करण्याजोगी मेहनत आहे. अगदी आपण विचार केला तर या स्पर्धेचे लाडके आयोजक सन्मान्य सुरेशजी घुडे, त्याचबरोबरीनं त्यांची संपूर्ण टीम, उमेश दादा असेल, त्यानंतर प्रवीण दादा असेल, प्रेम दादा असेल, अशा प्रकारे सोमनाथ दादा असेल, लक्ष्मण भाऊ असतील. फार चांगली मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी घेतली आहे. अगदी विचार केला तर कमी दिवसामध्ये अशा प्रकारचं मैदान बनवणं हे फार चॅलेंजिंग होतं आणि ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलं. त्यानंतर खेळपट्टी देखील आपल्याला कॉन्क्रीट अगदी सिमेंट विकेट पाहायला मिळते. त्यानंतर आपण जर पाहिलं तर भव्य दिव्य असा व्यासपीठ, मुख्य मंचावरती एक शुभ सन्मान या ठिकाणी आपण घेतोय. सन्मान्य जयवंतजी गायकर युवा उद्योजक यांचा शुभ सन्मान. दशरथ घुडे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी करायचा शुभ सन्मान. पहिला चेंडू षटक क्रमांक 2 मध्ये आता विघ्नेश या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय संघ कर्णधार लक्ष्मण तांदलेनं. पहिला चेंडू गोलंदाज विघ्नेशचा आलाय डॉट. मॅच मध्ये रंगत, मॅच मध्ये चुरस, मॅच मध्ये मजा येईल यामध्ये शंका नाहीये. समोरच्या दिशेनं लॉफ्ट केलाय, पनिश केलाय चेंडूला. चेंडू चाललाय डीप मिड विकेट आणि काव कॉर्नरच्या अगदी मधून फलंदाज मयूर चौधरीच्या बॅट मधनं येतोय हा चौकार. सन्मान्य विलासजी घुडे यांचा शुभ सन्मान रोहितजी सासे यांच्या शुभ हस्ते आपण मुख्य मंचावरती करूयात. पनिश केलं चेंडूला, अगदी घणाघाती प्रहार होता. डीप मिड विकेटला बॉल सरळ निघून गेला. विघ्नेशचा हा चेंडू, गती या चेंडूवरती देखील होती परंतु लाईन फारच बाहेर. अंपायरचा अनोखा इशारा आमच्यापर्यंत येऊन पोहोचलाय की हा वाईट बॉल आहे. अगदी आपण पाहिलं तर SP पॅनल चे सर्व अंपायर्स या स्पर्धेसाठी कार्यरत, सातत्यानं 4 रात्र या मैदानावरती त्यांचं कार्य फार महत्वाचं होतं. या ठिकाणी आपण पाहतोय डीप मिड विकेटला फिल्डरचे प्रयत्न चांगले होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल चाललाय सरळ सीमारेषा पार, चौकार. तर मुख्य मंचावरती आपण या ठिकाणी करूयात. विलासजी घुडे या मान्यवरांना मी विनंती करतोय, रोहित सासे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण विलासजी घुडे या मान्यवरांचा शुभ सन्मान मुख्य मंचावरती करायचा आहे. मयूर चौधरी सध्या मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फटकेबाजी करतोय. हाफ ट्रॅकर फटका फसला, मिस टायमिंग आहे. बॉल हवेमध्ये, फिल्डर पासनं चेंडू थोडा लांब राहिलाय. डबलचा कॉल आणि 2 धावा त्या ठिकाणी अतिशय सहजरित्या पूर्ण केल्या जातात. जेल पर्यंत जाण्याचा प्रयत्न फिल्डरने केला होता आणि शेवटच्या क्षणाला मात्र त्या ठिकाणी जी पावलं चेंडूच्या दिशेने जात होती ती मात्र थांबवण्यात आली. जर अजून थोडा एफर्ट, अजून थोडी ताकद त्या ठिकाणी जागा कव्हर करण्यामध्ये लावली असती तर हा झेल मी तर म्हणे नक्कीच डेफिनेटली त्या ठिकाणी टिपता आला असता. परंतु या चेंडूवरती झेल मात्र टिपता आलेला नाहीये. 2 धावा, टीमची टोटल 17. फुल टॉस ऑन साइडला झेलची संधी आणि त्या ठिकाणी झेल देखील गमावलाय आणि त्या ठिकाणी स्क्वेअर लेग अंपायरचा सिग्नल की चौकार तर कन्फर्म आहे आणि नो बॉल देखील आहे. एकंदरीत या चेंडूवरती 5 धावा आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. सन्मान्य रवींद्रजी घुडे या मान्यवरांचे शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरती मी विनंती करतो दशरथजी घुडे यांच्या शुभ हस्ते आपण करूयात. हाय व्होल्टेज मॅच. प्रदीपजी शेलवणे यांना विनंती आहे की आपण रवींद्रजी घुडे या मान्यवरांचा शुभ सन्मान मुख्य मंचावरती करायचा. रात्रीच्या थंडीमध्ये हा गरम सामना
सर्व प्रेक्षकांसमोर येतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहतात 22 धावा. गडी गमावले 2. विघ्नेश पुन्हा एकदा तयार. 16 धावा आतापर्यंत विघ्नेशने खर्च केल्यात. फ्री हिटची संधी होती. ऑन साइडला फटका सजवण्याचा प्रयत्न, चेंडू थोडा खाली राहिलाय आणि हा डॉट बॉल. अंपायरचा या ठिकाणी आता रेफरल, बॅटिंग करणाऱ्या टीमला रेफरल घेतला आहे वाईट साठी. मित्रांनो, ज्या ज्या ठिकाणी आपण आग पेटवली, शेकोटी पेटवली, त्यापासनं आपण नक्की दक्षता घ्या. त्या ठिकाणी जे फ्रंट लाईटचे पोल्स आम्ही उभे केलेत त्या ठिकाणी वायर्स अगदी पूर्णपणे मैदानाच्या चारही बाजूला आहेत. त्यामुळे वायर्स पासून लांब आपण त्या ठिकाणी जर शेकोटी पेटवायची असेल तर पेटवू शकता. फक्त दक्षता घ्या, काळजी घ्या, कोणत्याही प्रकारचा अपघात त्या ठिकाणी होऊ नये अशी सूचना आयोजकांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. रिव्ह्यू या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमनं आता घेतला आहे तो अर्थातच वाईट चेंडूसाठी थोड्याच वेळात डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू आता या ठिकाणी गमावलाय, लॉस्ट झाला बॅटिंग करणारा संघाचा रिव्ह्यू. डॉट बॉल. विघ्नेश आतापर्यंत खराब हे षटक आपण पाहतो. 16 धावा. लो व फुल टॉस. हा चेंडू चांगला होता, हा चेंडू अतिशय चांगला होता. शेवट केलाय गोड गोलंदाज विघ्नेशनं आणि आता सामना येऊन ठेपलाय. 12 बॉल आणि 15ची गरज. लगेचच शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी संघ. 12 बॉल 15ची गरज. हे जे षटक होतं गोलंदाज विघ्नेश, ज्यामध्ये विघ्नेशनं आपण जर विचार केला तर धावा खर्च केल्या 16 धावा तब्बल खर्च केला, ज्यामध्ये पहिला चेंडू डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर एक्स्ट्राची एक वाईटची धाव आली, त्यानंतर पुन्हा एकदा चौकार, त्यानंतर 2 धावा आणि फ्री हिट. बॉलच्या अगोदर जो नो चेंडू हाताळण्यात आला होता त्यावरती देखील एक चौकार आला होता. अशा एकंदरीत त्या एका चेंडूवरती 5 धावा. फ्रीडच्या संधीवरती नक्कीच निर्धाव चेंडू आणि जो शेवटचा चेंडू गोलंदाज विघ्नेशने टाकला तो देखील डॉट होता. गोलंदाजी ट्रॅकवरती आता चंदूवरती विश्वास. 12 बॉल 15ची गरज. अच्छा, रजनीमध्ये क्वार्टर फायनल मध्ये संघ त्या ठिकाणी जाऊन पोहोचला. एका बाजूने आपण विचार केला तर चाफेवाडी संघ, चंदू आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिलाच बॉल. फलंदाज त्या ठिकाणी आपण पाहिलं तर निखिलसाठी, निखिलला असं वाटलं चेंडूची लाईन फार बाहेर आहे, त्यामुळे निखिलनं चेंडूच्या रेंजमध्ये न जाता, चेंडूच्या लाईनमध्ये न जाता चेंडू सोडून दिला. परंतु चेंडू या ठिकाणी चांगला आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल. शेकोटी ज्या प्रेक्षकांनी पेटवले त्यांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे, समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर मिस टायमिंग, झेलची संधी आणि फिल्डर कडनं त्या ठिकाणी चूक झाली आहे. मयूर होते आय थिंक त्या ठिकाणी. सेकंडचा कॉल. विकेट किपरच्या हातामध्ये फेकी. जितूचं कलेक्शन त्या ठिकाणी चांगलं होतं. 2 धावा या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतील. फटका जबरदस्त होता, एलिव्हेशन तेवढं नव्हतं, उंची जास्त गाठली होती चेंडूनं, फ्लायटेस्ट स्ट्रोक होता, लांबी कमी. त्या ठिकाणी फिल्डर मयूरकडनं मिस्टेक आपल्याला पाहायला मिळाली. आणि अशा कॅचेस रजनी क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर थोडं कठीण असतात, कारण फ्रंट लाईन्स तुमच्या डोल्यावरती केव्हाही येऊ शकतात, परंतु प्रयत्न चांगले होते. बॅटची कडा, बॅटची कडा. यस, बॅटची कडा लागली या. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू चालला आणि कमबॅक. गोलंदाज मयूर या ठिकाणी आपण पाहतो चंदूच या मॅच मध्ये, आणि आता फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. निखिल बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद.
आपण पाहिलं, इक्वेशन आपण पाहिलं. अजूनही बॅलन्स आहे 9 चेंडू आणि गरज आहे 13 या धावसंख्येची. 9 बॉल रिमेनिंग, रिक्वायर्ड 13 रन्स. 13 धावा, 9 चेंडू 13 धावा. विकास स्पोर्ट्स पवाले का शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी, कोण जिंकेल हा सामना? तर प्रेक्षकांमध्ये हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला. नवीन फलंदाज प्रमोद आलेत सध्या मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त बॉलिंग सध्या चंदू या ठिकाणी करतोय. या निर्णायक षटकामध्ये आतापर्यंत चंदूचा जर विचार केला तर फक्त 2 धावा त्याने खर्च केल्यात. 1 विकेट देखील त्याला मिळाली आहे. निखिलला त्यानं बाद केलं. ज्या निखिलनं पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती शिवप्रेमी शिरगाव संघाच्या विरोधामध्ये, त्याच निखिलला त्याने या षटकामध्ये बाद केलं. समोरच्या दिशेनं लॉफ्ट केलाय. चेंडू बराच काल हवेमध्ये. फिल्डरचे प्रयत्न सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील झेल त्या ठिकाणी टिपता आलेला नाहीये. आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी धावा किती मिळतील हा प्रश्न आता. 2 धावा या ठिकाणी मिळतात आणि 2 धावांच्या मदतीने सध्या संघ पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्ड वरती या ठिकाणी पाहायला मिळते 26 धावा आणि 7 बॉल. गरज आहे 11ची. आतापर्यंत 4 धावा गोलंदाज चंदूने खर्च केलात. हा चेंडू या मॅच मध्ये सर्वाधिक महत्वाचा. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर शेवटच्या षटकामध्ये सामना पूर्णपणे खुला होऊ शकतो. जी या मॅच मध्ये आता हवा भरण्यात आली आहे, या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर ती हवा पूर्णपणे बाहेर निघेल. समोरच्या दिशेनं लॉफ्ट केलाय. फिल्डर त्या ठिकाणी जागा कव्हर करतायत आणि झेल त्या ठिकाणी ठिपलाय. जबरदस्त झेल. ज्या गोष्टीचा उल्लेख केला, हा चेंडू फार महत्वाचा. विकेट आली आहे आणि आता सामना जाऊन पोहोचलाय 6 चेंडू आणि गरज आहे 11ची. फलंदाज बाद. चला, शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी संघ फिल्डिंग आपण क्षेत्ररक्षण लगेचच सज्ज करायचं. अतिशय महत्वाचा चेंडू आणि त्या चेंडूवरती विकेट गोलंदाज चंदूने कॅरी केली आहे. 2 विकेट, फक्त 4 धावा गोलंदाज चंदूने खर्च केल्या आणि आता हे षटक या मॅचचं नक्कीच टर्निंग पॉइंट ठरवू शकतो. परंतु शेवटचं षटक आता स्वतः कॅप्टन त्या ठिकाणी लक्ष्मण तांदले गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. त्या ठिकाणी रनवे मध्ये त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मोजमाप करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज रोहित आपल्याला पाहायला मिळेल. रोहितनं गोलंदाजी तर जबरदस्त केली होती शेवटच्या षटकामध्ये. त्यानं पहिल्या डावामध्ये 3 विकेट आणि त्याचबरोबरीनं त्या षटकामध्ये फक्त 4च धावा खर्च केल्या होत्या. आणि आता हा सामना 6 बॉल आणि 11 या धावसंख्येची गरज असताना या समीकरणावरती येऊन ठेपलाय. कोण जिंकेल? विकास स्पोर्ट्स पवाले संघ का शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी हा संघ या सामन्यामध्ये जिंकून क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल? येणारे 6 चेंडू संपूर्णपणे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देऊन जातील. 6 बॉल 11ची गरज आहे. हाय व्होल्टेज ड्रामा, गरम सामना. लक्की तयार झालाय. पहिला बॉल बॅटची कडा, रिले कॅचची संधी होती परंतु फिल्डरच्या अगदी पुढ्यामध्ये हा चेंडू पडला. त्या ठिकाणी बॅटची कडा लागल्यानंतर सिंगल घेण्याचा प्रयत्न फलंदाजाकडनं नक्कीच करण्यात येईल आणि एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होतीये. सिंगल कंप्लीट झाली आहे. सध्या तुम्ही मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पाहतायत रोहित आणि त्याचबरोबरनं फलंदाज मयूर चौधरी आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच मयूरच्या बॅटमधून 3 चौकार आलेत आणि रोहित हा नवीन फलंदाज. मात्र गोलंदाजी रोहितनं फार चांगली गेली होती. समीकरण पुन्हा एकदा चेंज. 5 चेंडू 10ची गरज. 5 बॉल 10 रन, 10 रन 5 बॉल. पुन्हा एकदा लकी या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवरती पंचांच्या डाव्या बाजूने. खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढला. सिंगल घेण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी विठ्ठल आपल्याला तैनात पाहायला मिळतो मिड ऑफ मध्ये. एक सिंगल या चेंडूवरती देखील आपल्याला पाहायला मिळतीये आणि एका सिंगलच्या मदतीनं विकास स्पोर्ट्स पवाले संघ पुढे सरकेल. 28 या आकड्यावरती 4 गडी गमावलेत.
अगदी आपण पाहिलं तर पहिल्या डावामध्ये चंदूनं चांगली बॅटिंग केली. त्यानंतर आपण पाहिलं तर जितूच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला. फक्त 4च मोठे फटके आले होते, ज्यामध्ये 3 चौक्याच्या क्षणाला फिल्डर मध्ये आपण पाहिलं तर कम्युनिकेशन नव्हतं. त्या फिल्डरला वाटलं की समोरचा फिल्डर कॅरी करेल, या फिल्डरला वाटलं की त्या समोरचा फिल्डर कॅरी करेल, आणि अशा वादग्रस्त विवादामध्ये चेंडू चालला डीप मिड विकेटच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आला. टीमची टोटल 32 आणि आता गरज आहे 3 चेंडू आणि 5 या धावसंख्येची. सामना अजूनही बॅलन्स आहे. जर 2 चेंडू सातत्याने निर्धाव आले तर सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नक्की जाऊ शकतो. एक मोठा फटका, सामन्याचा निकाल पूर्णपणे स्पष्ट. हर्ष 11 चाफेवाडी टीम आपण देखील सज्ज राहायचं. कॅप्टन या ठिकाणी आपण उपस्थित राहा. लकी तयार झालाय. बॅकफूट वरती गेले. सहजासहजी शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी हा संघ सामना सोडणार नाही, आणि हा चेंडू या ठिकाणी फेकलाय डॉट. आता सामन्यामध्ये रंगत, सामन्यामध्ये चुरस, सामन्यामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर वरचढ नक्कीच या ठिकाणी वाढतीये. दोन्ही संघ हा सामना सोडायला तयार नाही आहेत, कारण त्यांना माहिती आहे एका वर्षानंतर पुन्हा एकदा या टुर्नामेंटची वाट पाहावी लागेल. तर याच वर्षी या स्पर्धेमध्ये आपण जिंकलो तर नक्कीच या स्पर्धेच्या इतिहासामध्ये आपलं नाव कोरलं जाईल. हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा. अंपायरकडे अपील केलं गेलं. अंपायरकडे अपील अगदी स्ट्रॉंग होतं, परंतु अंपायर वरती या अपीलचा कोणताही परिणाम त्या ठिकाणी होत नाहीये. सलगचे 2 चेंडू आले डॉट. ज्या प्रकारे मी उल्लेख केला की 3 चेंडू 5ची गरज आहे, 2 चेंडू डॉट आले तर शेवटच्या चेंडूवरती हा सामना जाऊन पोहोचेल. आता गोल्डन षटकार मारावा लागेल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 1 चेंडू 5ची गरज. फिल्डिंग लगेच सज्ज करा शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी. यानंतर आपण पाहिलं तर क्वार्टर फायनलचा सामना, त्यानंतर सेमीफायनल नंबर 2चा सामना, आणि सर्व प्रेक्षकांची ज्या सामन्यासाठी या ठिकाणी हजेरी नक्कीच राहील तो मेगा फायनलचा सामना देखील आपल्याला कव्हर करायचा. कालच्या दिवसामध्ये आपण सेमीफायनल नंबर 1चा सामना कव्हर केला, ज्यामध्ये कोलठण संघ आणि त्या संघाच्या विपक्षामध्ये सासने संघ, या 2 संघांच्या दरम्यान आपण ती लढत पाहिली. त्यामध्ये सासने संघानं पराभूत केलं कोलठण टीमला, आणि या स्पर्धेच्या पहिल्या संस्करणमध्ये, पहिल्या पर्वामध्ये सासने संघ मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचला. आता गरज आहे 1 बॉल आणि 5 या धावसंख्येची. हर्ष 11 चाफेवाडी टीमचे कॅप्टन आपण लगेचच यायचं. 1 बॉल 5. फिल्डिंग लगेचच सज्ज करा शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी. जास्त वेळ आपण घेतायत. 3 षटकं टाकण्यासाठी तुम्ही एक्झॅक्ट 15 मिनिटं यूज केली होती. त्यानंतर आता हे षटक. 1 चेंडू 5ची गरज. गोल्डन षटकार हवाय. MS धोनी स्टाईलला हा सामना फिनिश करावा लागेल. लकी तयार झालाय. हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला आडवा बॅटनं. हा सामना इथे फिनिश. सामना इथे जिंकलाय शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी या संघानं, आणि धडक मारली या स्पर्धेच्या अंतिम रात्रीमध्ये क्वार्टर फायनल या मॅच मध्ये. ऑल द बेस्ट, टफ अँड हार्ड लक विकास स्पोर्ट्स पवाले टीम. कर्णधार यायचा शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी टीमचे लक्ष्मण तांदले सर. आपण लगेच टॉस साठी या. हर्ष 11 चाफेवाडी संघाचे कर्णधार आपण देखील लगेच टॉस साठी यायचं. आणि मॅन ऑफ द मॅच ज्या गोलंदाजाने षटक क्रमांक